ज्या पद्धतीने जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे, महायुतीने परत एकदा महाराष्ट्रात केलं. आपण ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचला गेला होता, ज्या पद्धतीने मुंबईत धिंगाणा घातला गेला, काय याच्या मागे आहे खरंच मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने मनोजदादा जरांगे यांनी आंदोलन केली, उपोषण केली. अतिशय त्यागी भावनेतून त्यांनी आणि प्रामाणिकपणानं उभा केलेल्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी आणि तरुण मराठा समाजातील मित्रांनी यांना भरपूर मन भरून साथ दिली. दुर्दैवानं मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचं प्रयत्न अतिशय वेगात केले, परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही. महायुतीचे नेते आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला आणि आज हे आंदोलन यशस्वी झालं. दुर्दैवानं कपट नीती करणारी जी लोक होती आणि यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होती, ते सर्व लोक आज यात उघडे पडलेले आहेत. माझं तर स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा यांनी याची सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते आणि ह्या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोजदादा जरांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्याही शोधून काढावेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी. या दोन बाजू होत्या. एक रसद पुरवणारा प्रामाणिक वर्गही होता आणि रसद पुरवून दंगल घडवणाराही एक वर्ग होता. त्यामुळं प्रामाणिकपणाने ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली ते सगळे उघडे पडले. जे सुरुवातीला अनेक नेते आहेत, नावं घेण्याचा अर्थ नाही, महाविकास आघाडीच्या मोठ्या घराण्यातील मोठी आणि तरुण काही मंडळी ज्यांनी यात कारण नसताना ह्या आंदोलनाचा राजकारणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने यात कोण जे मराठा महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी तरी कमीत कमी असं करायला नको, तरी माझी प्रांजली आपण अपेक्षा. या आंदोलनात शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा सहभाग फडणवीस साहेबांच्या एवढाच आहे, परंतु कोणतंही सरकार चालवत असताना त्याच्या निर्णयाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, अजितदादा यांना सातत्यानं संपर्कात आणि संवादात ठेवून आदरणीय समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक याचा सगळा अभ्यास करून या तीन नेत्यांना एका बाजूला आरक्षण कसं देता येते पटवून दिलं आणि दुसऱ्या बाजूला मनोजदादा जरांगेंनाही पटवून दिलं. त्यामुळे यातलं बरंचसं श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांचंही आहे, उदय सामंत यांचेही आहेत. हे समितीच्या लोकांनी हा चांगलं काम केलेलं आहे. आणि तुम्ही पत्रकाराने एक बारकावा बघा, ज्या दिवशी हे महायुती सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून महाआघाडीचे सर्व घटक पक्ष आणि त्यांचे ज्येष्ठ नेते हे सातत्याने या तिघात कुठं वाद निर्माण होईल, भांडण लागत यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला येणाऱ्या 5 वर्षात कधी यश येणार नाही. पुन्हा जरी 5 वर्षानं तुम्हाला आज धोबी सांगतो, पुन्हा महायुती सत्तेवर आलेली आहे. संजय राऊताचा चाललेला हा जळफळाट एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत,
त्यात मुस्लिम बांधवांनी सुद्धा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला लालबागचं गणपती जेवण बंद केलं. मराठा आंदोलक उपाशी मारायचं धोरण कुणाचं आहे संजय राऊताला कळत नाही. संजय राऊत हा वाटच बघत बसला होता की या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि हे सरकार अडचणीत येते. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एनडीएचाच विजय होईल. या पदयात्रा ह्या राहुल गांधींची पाठीमागे पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती. पुन्हा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले. बिहारमध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी मत चोरी हे वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहे. परंतु इथे नितीश कुमार आणि एनडीए 100% विजयी.